मधील घायवळ बंधूंचा पोलिसांना चकवा पाहायला मिळालाय। कारण गुंड घायवळ बंधूंना अटक कधी होणार असा सवाल सध्या उपस्थित होतोय। निलेश आणि सचिन दोघांवरही मोक्का लावण्यात आलेला आहे। निलेश परदेशात आहे आणि सचिन अजूनही फरार आहे। त्यामुळे गुन्हे शाखेची पथकं सुद्धा शोधासाठी रवाना झाली आहेत। या संदर्भात अधिक जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, आतापर्यंतचा तपास कुठपर्यंत आलाय आणि आता यापुढे गुन्हे शाखेची पथकं कशी काम करणार आहेत? घायवळ बंधूंच्या शोधासाठी 4 पथकं जी आहेत गुन्हे शाखेची ती रवाना झाल्याची माहिती आहे। त्यात सचिन घायवळ हा महाराष्ट्रातच लपून बसल्याचा संशय गुन्हे शाखेच्या पथकांना आहे। तर जो निलेश आहे तो भारताबाहेर फरार असल्याचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे। या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी पहिली अटक होईल ती म्हणजे सचिन घायवळ याला होईल। त्याच्यासाठी पोलिसांकडून भर दिला जातोय, कारण तो अद्यापही ज्या मकोका अंतर्गत केलेल्या कारवाईमध्ये आरोपी आहे। त्याच्यानंतर दुसरा एक कोथरूडमध्ये सचिन घायवळवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, जो म्हणजे जबरदस्तीनं फ्लॅट बळकावल्याचा। यासह अन्य काही गुन्हे सचिन घायवळवर देखील आहेत आणि त्याच्यासाठी पुणे पोलिसांना दोन्ही भावांचा ताबा घ्यायचा आहे। मात्र त्यातल्या त्यात सचिनला लवकर अटक होऊ शकते अशा पद्धतीची शक्यता आहे। निलेशला देखील भारतात आणण्यासाठीचे प्रयत्न पुणे पोलिसांकडून केले जात आहेत। कोर्टात अर्ज जो करण्यात आलेला आहे पासपोर्ट रद्द करण्यासाठीचा, त्यावर देखील आज शक्यता आहे की काहीतरी निर्णय येऊ शकतो। आणि त्यानंतर जी ब्लू कॉर्नर नोटीस, रेड कॉर्नर नोटीस पोलिसांनी बजावलेली आहे त्या माध्यमातून आणि इतर काही ज्या विशेष मोहिमा राबवल्या जात आहेत पुणे पोलिसांकडून, त्यात निलेशला देखील लवकरात लवकर कसं भारतात आणलं जाईल याच्यासाठीचे सगळे प्रयत्न सुरू असताना आपल्याला बघायला मिळतंय। राज्यात सध्या चर्चेत असलेलं हे घायवळ प्रकरण आणि या घायवळ प्रकरणातले हे 2 महत्त्वाचे आरोपी, ज्यात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या वेगवेगळ्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेतच। मात्र सध्या निलेश आणि त्याच्यासोबतच सचिन या दोन्ही घायवळ बंधूंवर पोलिसांचं विशेष लक्ष आहे। त्याच्यासाठी विशेष रणनीती देखील आखली जाते। काही तांत्रिक विश्लेषण जे आहे ते करण्यासाठी काही टीम तयार करण्यात आलेले आहेत। उदाहरणार्थ घरामध्ये जी काही कागदपत्र सापडली होती, जे काही सिम कार्ड सापडले होते, मोबाईल सापडले होते, त्याचं तांत्रिक विश्लेषण जे आहे ते देखील पोलिसांकडून केलं जात आहे। पुणे पोलिसांनी ज्या वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आलेल्या आहेत त्यापैकी काही टीम त्या तांत्रिक विश्लेषणाचं काम करतात। त्यातून काही माहिती समोर येते का हेही पोलीस शोधतात आणि त्यासोबतच सचिन नेमका कुठे लपून बसलाय, कुठे फरार झालाय याचा देखील शोध घेण्यासाठी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये आपल्याला पोलीस रवाना झाल्याची माहिती मिळते। पोलिसांना असा विश्वास आहे की लवकर सचिनला अटक केली जाईल आणि या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहू। ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।